गोड गोजिरी लाज लाज रे सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। वयाची 92 पार केल्यानंतरही लेखन वाचन करणारे महानुभाव पंथाचे ज्येष्ठ साहित्यिक व संत प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे उपाख्य ई.सी. कारंजेकर दादा यांचे 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथे निधन झाले। बुधवार 13 डिसेंबर रोजी त्यांची अंत्येष्टी अमरावती येथे करण्यात आली। त्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या। या शोक सभेत विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते, तर संत महंतांनीही शोक संवेदना व्यक्त करत प्राध्यापक पुरुषोत्तम नागपुरे यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली। असं असलेलं एक व्यक्तिमत्व सर्वस्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतरही आता आपण एक त्यागमय जीवन जगावं म्हणून संन्यास घेणं विचार करण्यासारखी गोष्ट आहे। संन्यास घेतला आणि संन्यस्त जीवनाप्रमाणे खऱ्या अर्थानं ते वागले। खरं आहे तर त्याच दरम्यान त्यांचा ज्येष्ठ पुत्र हा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस निघून गेला तर प्रत्येकाला वाटत होतं की या वयात नक्की धक्का त्यांना बसेल, पण त्याही वयात सावरलं। जे खऱ्या अर्थानं तत्वज्ञानाचं चिंतन त्यांनी केलं होतं, गीतेचं रहस्य खऱ्या अर्थानं त्यांच्या हृदयापर्यंत होतं, त्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांनी त्या धक्क्यातून ते सावरले होते असं ते दिसू देत नव्हते। त्याच पद्धतीनं तोच उमंग त्यांच्यात कायमपर्यंत खऱ्या अर्थानं टिकून होता। आम्ही त्यांच्यापासून शिकलो, सर्व जे काही शिकलो या पंथाची आलेलो आहोत। मी या पंथाच्या मी वारकरी पंथाचा माणूस, या पंथाची आलेला मी त्यांच्यामुळे आलेला आहो। आज प्राध्यापक पुरुषोत्तमराव नागपुरे यांच्या निधनानिमित्त आपण सर्व शोकमग्न आहोत। इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्याशी जोडलेला आहे। प्रत्येकाच्या त्यांच्या जीवनातील नागपुरे साहेबांसोबतच्या आठवणी आहेत। वडिलांनी जे त्यांचं नाव ठेवलं असेल पुरुषोत्तम, ते इतक्या अर्थाने त्यांनी सार्थ केलेलं आहे की खऱ्या अर्थानं हा जो सगळा त्यांनी गोतावळा जमवलेला आहे त्या माणसाच्या मनामध्ये एक वेगळी तळमळ शेतकऱ्यांच्या मुलाविषयी, ग्रामीण भागातल्या मुलांविषयी होती। आणि म्हणून ते माझा त्यांचा जो परिचय आला तर ते रिटायरमेंटच्या वर्जला असताना एक 6-7 वर्ष अगोदर आला। तेव्हापासून मी पाहिलं की जिथे जिथे ते होतं तिथले शिकवलं त्यांनी, शिक्षक म्हणून तिथले विद्यार्थी, त्या गावातले नागरिक त्यांच्याकडे येणं जाणं होतं। आणि जे काही इथली एक प्रतिष्ठित आणि शहरातली मंडळी आहे त्यांच्याशी त्यांचा जो संपर्क होता, त्यांच्यामुळे सगळ्यांशी माझा संपर्क आला, ओळख झाली, परिचय झाला। आता नेहमीच आम्हाला बोलवायचे आमचे रोडे साहेब आणि कृष्णमुळे, माझ्या भेटीला अमक्या दिवशी या की आम्ही हजर अगदी। मध्ये मध्ये गुजरात सरकारचे मुख्यमंत्री असताना मोदी सरकार, त्यांना आम्ही भेटायला गेलो। मराठी साहित्य संमेलन घ्यायचं होतं गुजरातमध्ये। त्यानंतर भडोतचा राजवाडा कसा ताब्यात येईल आपल्या, ही कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती। आणि त्या कल्पनेसाठी आम्ही तसे कागद पुरवठे पोथ्या वगैरे दाखवून हे सर्व प्रेरणा देणारे एक व्यक्तिमत्व होतं, आदर्श व्यक्तिमत्व। काही कोर्टामध्ये माझ्या केसेस प्रलंबित होत्या, जे साहेबांशी कसं भेटायचं हात धरून मला स्वतः घेऊन जायचे। राजूरकर आयुक्त होते, काही कोर्टामध्ये केसेस पडल्या होत्या देवस्थानाच्या संदर्भामध्ये, आणि ते केसचा निकाल 2013ला त्यांनी लावून दिला। शिमोल्लंघना विजय करणे स्वतः वकिलासोबत आले, एडीओ कोर्टाचे मनोहर कडू त्यांच्याशी संवाद करून दिला। आणि अशा तऱ्हेने हे धाडसी व्यक्तिमत्व मरेपर्यंत खरं जीवन कसं समर्पित करायचं
आणि प्रेमीय ग्रंथ संपादना लोकांपर्यंत कशी पोहोचेल आता तर काही ग्रंथ मला दिले आहेत, सूत्रपाठावर दृष्टांत स्थळावर वगैरे काढलेले आहेत. म्हणजे एवढे लेखणीमध्ये गुंग असायचे आणि चांगल्या माणसांना प्रेरणा द्यायचे. अशा अनेक वेळेला मला सहकार्य करणारे आमचे पुरुषोत्तमजी कारंजकर दादा आणि आपल्या सर्वांनाच कल्पना आहे त्यांच्या संदर्भात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. काही सांप्रदायिकांना कशी उत्तरं द्यायचे, पुनर्शोध ग्रंथ कसे लिखाण केलेले आहेत, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, अचलपूरचा इतिहास कसा लिहिलेला आहे हे त्यांना म्हणावं लागेल. शब्दशः आज या ठिकाणी खरंच मोर्शीचा कार्यक्रम संपून अमरावती मार्गे चाललो होतो. मंडळाचे कार्यकर्ते भेटले धाबे साहेबांचे, तर त्यांनी सांगितलं की नागपुरे साहेबांची तब्येत ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये आहेत, परंतु त्यात त्यांना भेटू देत नाहीत. 7 ते 9 पर्यंत भेटू देतात, पुन्हा भेटू देत नाहीत. भेटायची इच्छा असताना सुद्धा त्या दिवशी भेटू शकलो नाही. तर त्याची नागपुरे साहेबाची त्यांनी आपला पंथीय वारसा, आचार विचाराचा वारसा सांभाळून साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. नवीन पिढीला नवचैतन्य निर्माण केलेलं आहे. अनेकाला मार्गदर्शन करून संशोधन क्षेत्रामध्ये मोठं कार्य केलेलं आहे. आणि ते करून आपले उत्तरावस्था श्री चक्रस्वामीच्या तत्वज्ञानाप्रमाणे संन्यास घेऊन आपलं जीवन संपवावं हे सुद्धा त्यांनी पाळलेलं आहे. वास्तविक ह्या क्षेत्रामध्ये असताना संन्यास घेणं आणि त्या तिथं जाणं हे वेगळी दिशा आहे, परंतु तो समन्वय साधला आणि आपल्या जीवनात फार मोठं कार्य केलं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जिद्द फार ठेवलेली. दाढी देवाला लीळाचरित्राची मिटिंग झाली. लीळाचरित्र आपलं निर्माण करावं ती जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. 6 महिन्यात त्यांनी नवीन लीळाचरित्र छापून तयार केलं. इतकं मोठं त्यांची जिद्द होती. असे अनेक आता ही संस्था स्थापन केली आपण 89 मध्ये, तेव्हापासून मला त्यांच्याशी जास्त संबंध आहे. आणि सारखंच म्हणजे संस्था रजिस्टर करण्यापासून तर जागा घेण्यापर्यंत तर आजपर्यंत. आत्ता एक नवीन घटना मागच्या 2 वर्षात त्यांनी एक केलं. 1 वर्ष 1.5 वर्ष झालं. 1 वर्ष 800 जन्मशताब्दी 800 वर्ष झाले आहे म्हणे लीळाचरित्र लिहायला, आणि अमुक तारखेपर्यंतच ते झालं पाहिजे. 9 सप्टेंबर. नाना 1 महिना वेळ राहिला, कसं शक्य आहे गोष्ट ते काही मी समजत नाही मला. तोपर्यंत रात्रंदिवस काम केलं, तो स्तंभ उभा केला. अष्टजन्मशताब्दी निमित्तानं तुम्ही पादेश्वरीवरच्या मंदिरात आपल्या शाळेत गेले तर त्याची एक जिद्द होती कोणी कामाची. अमुक करायचं म्हणजे करायचं. मग ते पण चांगल्या कामासाठीच होते, दुसरं काही त्यांना हे नव्हतं. ते स्वतःचा स्वार्थ तशी व्यक्ती गेली. आपल्यासाठी फार मोठी उणीव आहे. पंथासाठी आहे. अनेक पुस्तकं लिहिले त्यांनी, अनेक ग्रंथ लिहिले, अजूनही द्यायचे ते ग्रंथ लिहिण्याची तयारी होती. पण ही उणीव आता भरून निघणार नाही.